नमस्कार. आज आपण संक्रांती विशेष संक्रांतीला केल्या जाणाऱ्या पोळ्या पाहूया. चला सुरू करूया. आपण घेतलेले धुतलेले तांदूळ, चणा डाळ धुवून किंवा पुसून, उडदाची डाळ धुवून किंवा पुसून 200 ग्राम, चणा डाळ पाव किलो, मेथी आहे 50 ग्राम, 25 ग्राम, तूर डाळ आहे 25 ग्राम, थोडी हळदी कलरसाठी आणि मीठ. आपण हे तांदूळ भाजायचे नाही, तांदूळ तसेच ठेवूया. डाळ भाजायला घेऊया. थोडासा हलका फक्त त्याचा ओलावा निघेपर्यंत सगळ्या डाळ, उडदाची डाळ आणि तूर डाळ दोन्ही आता एकदम भाजून घेऊया. मेथीचा कच्चटपणा जाईपर्यंत मेथी परतूया. डाळमध्ये आता ह्या सगळ्या डाळी भाजलेल्या मिक्स करूया. हे असं मिक्स करून तळून घ्या. काल आणलेल्या पिठातलं 2.5 पेले पीठ घेतलंय. उकडलेल्या तांदळाची पेस्ट पाऊण पेला, तो हाच पेला. थोडीशी हळद, थोडं लागेल थोडं मीठ. याच पेल्याने 4 पेले थोडं गरम पाणी. असं पीठ एकाच डायरेक्शन मध्ये पूर्ण ढवळून घ्यायचं. मी मीठ टाकलंय कारण का थंडी आहे, नाही तर नाही टाकलं तरी चालतं. आणि हे पाणी अर्धा पेला ठेवलंय, ते नंतर ऍडजस्ट करताना करून घ्यायचं. हे रात्रभर आता फर्मेंट करायला ठेवून द्यायचं. हे चटणीसाठी लागणारे साहित्य जे आता या डोश्याबरोबर आपल्याला लागणार आहे. आणि हे फोडणीसाठी, चटणीसाठी फोडणी ठेवूया. फोडणी करून बाजूला करूया. पिठामध्ये पाणी ऍडजस्ट करून आपलं हे पीठ झालेलं आहे. थोडंसं मीठ. फ्राय पॅन गरम करून त्याला कांदा लावूया. त्याचं बॅटर बनवू. लहान मोठे आपल्याला हवे तसे घालायचे. थोडंसं पसरवायचं. हे थोडे जाडच छान लागतात. 1-2-3 मिनिटं पलटी करू. थोडं तेल लावून हे सगळे करून घेऊया. अशा आपल्या मेथीच्या पोळ्या तयार झालेल्या, ज्या संक्रांती निमित्त केल्या होत्या. चटणी आणि भाजी, उसळ कोणतीही, किंवा तुम्ही चहा बरोबर पण एन्जॉय करू शकता. मला आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.